श्री स्वामी समर्थ मित्रांनो, समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे। मी ओमकार सावंत आज खारेगावहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय। तर आज आपल्यासोबत स्वामी भक्त नेहा नरेश चव्हाण ताई, ते आज आपल्याला महाराजांचा आलेला अनुभव सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ ताई, समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज आलेला महाराजांचा आलेला अनुभव आमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल की कसं महाराजांचा प्रवास तुमच्या आयुष्यात आला। माझ्या आयुष्यात हा प्रवास ऍक्च्युली माझ्या भावाने आणि बहिणीने आणलेला आहे। अच्छा। हा, त्यांनी मला ह्या मार्गात लावलं। पहिलं शंकर गीता म्हणून होती, तर त्याचं ते एक नामस्मरण होतं। ते नामस्मरण मी कंटिन्यू करायची। ते नामस्मरण काउंटिंग करून पाठवायला लागायचं। त्या दिवसात एवढं त्याचं ते व्यवस्थित होऊन माझ्याकडे शंकर गीता आली। कुठल्या सालाची गोष्ट आहे ही? मला आता एवढं आठवत नाही, 2-1 वर्षापूर्वी असेल। 2-1 वर्ष, हा कदाचित शंकर महाराजांची गीता आली। हा, गीता आली। अच्छा। त्याच्यानंतर हळूहळू तस्वीर पण आली स्वामींची। वा। माझी आधी म्हणजे माझे गुरु 2 आहेत ऑलरेडीच, लग्नाच्या आधीचे आणि लग्नानंतरचे। लग्नाच्या आधीचे गगनगिरी महाराज, त्याच्यानंतर कलावती आई। पण ह्या दोन्ही पुस्तकं माझी एकदम व्यवस्थित पाठ आहेत। त्याच्याच जोडीला आता महाराज ब्रह्मांड नायक सगळ्यांचेच मोठे, हा खरंच ते आले। मी हळूहळू करायला लागली। त्याच्यानंतर अचानक एकदा माझ्या स्वप्नात त्यांनी येऊन साक्षात्कार दिला। तो पण कसा? हा, तो पण कसा की विष्णुरूपी स्वामी, विष्णुरूपी स्वामी बसलेले होते, म्हणजे झोपलेले होते। त्याच्यात मी आणि कामतवहिनी ह्या 2च व्यक्ती आम्ही होतो, त्याच्यात दुसरं कोणच नव्हतं। त्याच्यात मी स्वामींचे पाय चेपत होती, त्यांची सेवा करत होती, खूप छान सेवा केली। त्याच्यानंतर स्वामींनी मला काही उपाय सांगितले, त्यातला एक उपाय माझ्या लक्षात राहिला। मी पुढे गेली, स्वामी मी सगळे म्हणजे विसरली, परत पाठी आली। पण त्याच्यात मला ती एक स्वामींची तीर्थ देतात ना, ते दिसत होतं भांड। अच्छा, चांदीचं। ते मला ते देत होते, ते तीर्थ दिसत होतं। मी पुढे आली, परत पाठी आली, मग बघितलं तर स्वामी मी सगळं विसरली। तर स्वामी मला फक्त एवढंच बोलले, भिवू नकोस बाळा, जा, मी तुझ्या पाठीशी आहे। त्याच्यानंतर अचानक मला अष्टमठ यात्रा माझ्या नशिबी घडली। हा, पण हे जेव्हा तुम्हाला साक्षात्कार झाला आजोबांचा, म्हणजे हे रात्री? हा, म्हणजे थोडस असेल, काय मला एवढं आठवत नाही, पण रात्रीच। म्हणजे त्या टायमाला तुमची किती वाजले होते ते नाही, पण मला इतकं ते वेगळं वाटलं की बापरे, असं कसं अचानक आलं। तर मी दुसऱ्या दिवशी येऊन फक्त त्या वहिनींना सांगितलं, कामत वहिनींना, महाराजांना बघणं आणि हे भाग्य लागतं खूप मोठी। आणि हे ऍक्च्युली कसं झालं माहितीये, मी अक्कलकोटला गेली होती, त्याच्यानंतर हे सगळं घडलं। त्याच्यानंतर हे सगळं घडलं। म्हणजे मला एक विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा हे साक्षात्कार दृष्टांत महाराजांनी तुम्हाला दिला, त्या आम्हाला तुमची स्थिती काय होती? खूप आनंद होता माझ्या चेहऱ्यावर। आणि मेन म्हणजे त्याने मला उपाय सांगितले ना, त्याचा आनंद जास्त होता, कारण माझ्या मिस्टरांचं काम गेलेलं होतं, ते टेन्शन होतं मला। त्याच्यानंतर माझे मिस्टर कामाला लागले व्यवस्थित। त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं हळूहळू ठीक आहे, पगार कमी, आम्ही व्यवस्थित राहतोय, खाऊन पिऊन मजेत आहोत। मला स्वामींनी कधीच उपाशी ठेवलं नाही, नक्कीच कधीच माझ्यावर वाईट वेळ येऊ दिली नाही। आणि ज्या वेळी माझ्यावर कठीण वेळ होती ना, ती वेळ पण त्यांनी भागवून घेतली। योगक्षेमतेत चालवतात। हा, त्यांनी भागवून घेतली खूप, म्हणजे खूप कष्ट पण खूप करून घेतात, खूप परीक्षा घेतात पहिली गोष्ट तर। कारण शंकरगीतेचं, आता शंकरगीता मला वाचायची होती प्रकट दिना दिवशी, पण माझ्याकडून ते पॉसिबलच होत नव्हतं। हे काम, ते काम, ते काम, हे काम, पण तरी सुद्धा मी बसली वाचायला। त्यांची इच्छाच होती, कारण ती शंकरगीता तू वाचावी। बरं, मी वाचली ती गीता, नामस्मरण केलं, माझं अनुष्ठान पण पूर्ण केलं त्या दिवशी। गुरुवारचं, दर गुरुवारचं अनुष्ठान असतं आमचं दत्त जयंती ग्रुप मधून, ते अनुष्ठान सुद्धा पूर्ण केलं आणि ती शंकरगीता व्यवस्थित वाचली। बरं, आणि म्हणजे मग कसं काय प्रवासाला सुरुवात? तर मला अनुभव बरेच आहेत माझे। आताच भावाचे ऑफ झाले, त्याच्यातून झालं वर्ष झालं। त्यावेळी पण आम्ही पोथी वाचत होतो, हे म्हणजे भाऊ पण माझ्या बरोबर होते, माझे कामत भाऊ पण होते, त्यांनीच डाउनलोड करून दिली पटापट।
आम्ही ती पोथी वाचत होतो, पण नाही, त्यांना जर मोक्षच मिळायचं होतं तर त्याला काय इलाज नव्हता शेवटी. त्यांना मोक्ष दिला, पण मी स्वामींना एवढंच प्रार्थना केली की स्वामी माझ्या ताईला फक्त व्यवस्थित ठेव, तिला उभी कर. आणि ती पण हळूहळू आता व्यवस्थित झाली आहे. हा एक अनुभव आहे की ताई माझी थोडी आहे स्ट्रॉंग. मला वाटलेलं की ताई माझी आता हरणार होते, कारण एक मुलगी एक मुलगा आहे ताईला, बरोबर, पण त्याच्यातून ती आता व्यवस्थित आहे. आता त्याच्यात आईचा जरासा प्रॉब्लेम झालाय, पण आता ते म्हातारपण आहे तर काय सांगू शकतो. बरं, काहीच इलाज नाही त्याच्यावर. आणि कुठला असा अनुभव महाराजांचा? अजून महाराजांचे अनुभव भरपूर आहेत, पण ते सांगू कसे, हा प्रॉब्लेम आहे. सांगा ना. अजून अनुभव म्हणजे ज्यावेळी माझं काही असं अडलेलं असेल ना काम, तर मी सांगते स्वामींना की स्वामी माझं बाबा आर्थिक स्थिती आता खूपच हे होत चालली आहे. त्यावेळी स्वामींनी येऊन मला त्या गोष्टीतून पार पाडलेलं आहे. बरं, मला साथ दिली. मेन म्हणजे मला काम देत गेलेत, ते इतकं काम देत आहेत की मला त्यांच्याकडे बघता पण येत नाही. त्यावेळी मी त्यांना फक्त एवढंच सांगते, स्वामी मी फक्त तुमचं तोंडात नाव ठेवलं आहे, मला तुमची सेवा करायला जमत नाही, पण हात आणि मस्तक तुमच्या पुढे जोडते आणि तुमची सेवा करते. माझ्या मुलाबाळांना फक्त सुख दे, माझ्या सहवासात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेव. बरोबर, सगळ्यांना सुखी ठेव. खरीच गोष्ट आहे मित्रांनो. खूप सुंदर अनुभव होता ताईंचा पण. आणि असं म्हणतात की नाम घेई मुखी काम होई जगी. म्हणजे जसं तुम्ही नाम घ्याल तसं तुमचं काम होतच राहतं. आणि महाराजांचं नाव घ्यायला देखील महाराजांची इच्छा लागते. तर खूपच सुंदर अनुभव होता ताईंचा, मला आनंद वाटला. आणि काय माझ्याकडे शब्द नाही, मी काय बोलणार. महाराज जे सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला देखील अनुभव आला असेल तर नक्कीच माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ बांधण्याचा संकल्प केला आहे, तर त्या सेवेबद्दल देखील तुम्हाला विचारायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून कोणाला अनुभव शेअर करायचा तर नक्की कॉल करा. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.